मला बरेच लोक बोलले डेली ब्लॉग्ससाठी, पण डेली ब्लॉग्स माझा करण्याचा विषय असा आहे की काय दाखवणार काय डेली ब्लॉग्समध्ये. मी रिकाम टेकडा घरी बसलेला काय दाखवणार. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो आम्ही त्र्यंबकला चाललो आहे आता. माझ्यासोबत दांडे आणि आमची सम्राट. तर त्र्यंबकला जायचं कारण हे की दांडेच्या हाताला स्टिचेस आलेले आहेत, तर ते स्टिचेस काढायचे. त्यांनी एक डॉक्टर अपॉइंट केलेलं आहे, त्याच्याकडे जाऊन आपल्याला स्टिचेस काढायचे आहेत. स्टिचेस काढायला पण नाशिकला जायचं आहे. फुलं एवढा लांब चाललो आहे, तर मग दर्शनला पण जाऊ त्र्यंबकच्या. आणि दांडे कधी गेला नव्हता, मी तर बऱ्याच वेळा जाऊन आलो त्र्यंबकेश्वरला. बघू त्याचा एक्सपिरियन्स कसा असतो. तर मी तर दांडेची इथेच आहे. पहिले दर्शनाला जाऊ, दर्शन वगैरे झाल्यावर मग त्याच्या डॉक्टरकडे जाऊ, त्याचे स्टिचेस काढू आणि मग काय परत घरी यायचं आपल्याला. बघू आता कसं काय होतं आहे. लेट्स गो. ओ डेली ब्लॉग्सची सुरुवात. सम्राट तो तयार आहे, पर दांडे नहीं अभी तक तयार. चलो भाई जल्दी. चला गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. इकडे शॉर्ट ब्रेक घेतलेला आहे थोडासा 2 मिनटासाठी. आता 10-15 किलोमीटरच आहे त्र्यंबक, पोचलो आहे आम्ही ऑलमोस्ट. थोडा हेल्मेटचा ना कान बिन दुखायला लागले, तर ते हेल्मेट वगैरे काढून आता जरा गाडी चालवायचा प्रयत्न चालू आहे. आणि आपले पेशंट डेडिकेशन गाईज. टाके असून पण बाई काय ऐकत नाही. बघू आता काय रे ते काय आज बोलताय त्र्यंबकेश्वरची इथे यात्रा वगैरे आहे आणि आम्ही असा दिवस निवडला. आम्हाला काय माहीत नव्हतं की यात्रा वगैरे आहे. तर आम्हाला आम्ही चहा प्यायला थांबलेलो, तिथे काका बोलले आम्हाला की यात्रा वगैरे आहे, तुम्ही जरा लवकर वगैरे जा. आता बघू, अनएक्सपेक्टेडली चांगलं झालेलं आहे. यात्रा आम्ही कधी बघितली तर नाही, तर बघू नशिबात असेल तर लवकर असं दर्शन पण भेटेल आणि यात्रा पण बघायला भेटेल. जय बोल. बरेच लोक आम्हाला बोलले की फार गर्दी असेल तिकडे, काहीतरी आहे आज कार्यक्रम वगैरे. तर जरा टेन्शन आलं आहे. बघू आता कसं दर्शन होतं आहे आणि काय कसं काय. मी तर बराच वेळा केलं आहे, बाईचं फर्स्ट टाईम आहे. बघू आता कसं काय होतं. अख्खा त्र्यंबक कचाकच भरलेला आहे एकदम. आज काहीतरी आहे वारकरी लोकांचं. फुल त्र्यंबक चकाचक फुल एकदम. आता ट्राय करू काहीतरी, बघतो आता कसं काय दर्शन होईल, काय होईल काय नाही. पूर्ण त्र्यंबक एकदम चकाचक भरलेलं आहे. बघू आता काहीतरी. गाडी पार्क वगैरे केली आहे बाहेरच आणि इथून चालत जायचं फार मंदिराकडे. कारण अख्खा पॅक इथं काहीच म्हणजे. बघूया, चला दाखवतो तुम्हाला काय कसं काय होतं प्लॅन. आता कैसा लग रहा दोस्त ये गर्दी देखकर? बाबा एकदम ऐसा फर्स्ट टाइम है, पर भाई को याद रहेगा भाई गर्दी कैसा है क्या है. एकदम भारी दिन हमने चॉइस किया है ना आने का. पता नहीं था ना हम लोग को. अभी बोले की इच्छा है तो आए. देखता है अभी कुछ ना कुछ ट्राई करना पड़ेगा, दर्शन का जुगाड़ वगैरह. लग रहा तो नहीं है क्योंकि बहुत रश है, बहुत मतलब खचाखच भरा है पूरा त्र्यंबकेश्वर. बघू आता काहीतरी चालतोय बघा. आता लाईनीमध्ये लागलेलं तर आहे, फार मोठी लाईन आहे. आणि लाईनीत लागल्यावर आता आम्हाला लक्षात आलं की आम्ही गाडीची चावी विसरलो गाडीमध्येच आणि फार लांबपर्यंत आलेलो आहे. तर आता होप्स ठेवलेत की काय झालं ना माझ्या गाडीला. 2 तासाचा आता एस्टिमेट दिलेला आहे आम्हाला की 2 तास लागेल दर्शनाला. बघू कसं काय होतं. कुछ नाही होता.
3.5 तास लाईनीत उभं राहून फायनली दर्शन झालं. एकदम व्यवस्थित झालं, मस्त. आणि बरं वाटतं आता जरा ताकद तर आली ते बघून. एकदम मस्त सजवलं होतं. आम्ही जसं गाभारात पोचलो मंदिर बंद केला डोर म्हणजे त्यांनी, आणि ते सजवण्याचा कार्यक्रम त्यांचा चालू होता आणि मग आम्हाला ते बघायला पण भेटलं. फार मस्त होतं ते. आणि आता निघू इथून. आता मेन जी अपॉइंटमेंट घेतली अमेरिकावरून डॉक्टर आलेले खास टाके काढायला, तिकडे जाऊ आणि रस्त्यामध्ये बघू, खाऊ बिऊ काहीतरी करू. बाबा भूक तर बाहेर लागले. थोडे फोटोज वगैरे काढू इथले मस्त एकदम. बाकी काय कसं बोलशील एक्सपिरियन्स? फर्स्ट टाइम आलेलो, 4 तास थांबलो पण वर्थ इट. गर्दी फार आहे बेकारवाली एकदम. ते काय त्यांचा कार्यक्रम आहे बहुतेक. ते संप्रदाय सगळे चतुर्थी असल्यामुळे गॅदर होते एका जागेवर. मग त्या लोकांमुळे फार गर्दी अख्ख्या त्र्यंबकेश्वरमध्ये. तर हे बहुतेक मंगळवारपर्यंत त्यांचा कार्यक्रम आहे हा, म्हणजे 4-5 दिवस आहे. चला आमचं तर दर्शन झालं, आता पुढच्या कामाला निघू. चुकीमुळे जी चावी विसरला आम्ही, ती आता घ्यायला आम्ही फटाफट धावतोय. बघू गाडी आहे की नाही तिथं, नाही तर लफडा होईल. चालत टिटोळ्यात आला लागेल. किधर आहे गाडी, किधर आहे गाडी, किधर आहे? आयुष्यभर काढशील कशी गाडी असेल तरी. गाडी आहे. गाडीची चावी कुठे बघ. आयुष्यभर गाडी चावीला बोले पे पूरा भरोसा, अंधा भरोसा. भाई ने फुल भरोसा रखा था. मैंने बोला था इसको कि अपन आते चाबी लेने को फिर से, पर बोला नहीं कुछ नहीं हैगा भाई, दर्शन लेते. 4.5 घंटे बाद इधर है गाड़ी देख रहे भाई, गाड़ी है इधर. थैंक यू. हर हर महादेव. जेवायला बसलो आहे. जेवणाचा ब्रेक घेतलेला आम्ही. दांडेचं काम काय झालं ना, फक्त दर्शन झालं आणि आता जेवायला बसलो आहे. 2:15 झालेले आहेत. आणि माझा बाईक राईडचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. हेल्मेट घालून जी वाट लागली ना डोक्याची कानाची, काय अक्षरशः ते हेल्मेट मला असं सहन नाही झालं. एकदम इरिटेट होत होता. आणि आता पाठ वगैरे पण दुखायला लागले अशी. तुला असं कधी झालं आहे का रे गाडी चालवून? सवय ना, थोडं 3 तासानंतर होतं पण एवढं नाही. मी फर्स्ट टाईम म्हणजे मी स्कूटी चालवली अशी लांबपर्यंत, पण बाईक फर्स्ट टाईम अशी चालवली होती. सो त्यामुळे मला असं वाटतं की हा त्रास झाला आहे मला. असं हेल्मेटचा तर बेकारच त्रास झाला आहे मला, काय माहिती का. असं इरिटेट होतं एकदम. पण कशी फटाफट गाडी मी आणली. घोटीमध्ये आलो आता आम्ही आणि आता जेवायला बसलो आहे. मग इकडून जेवून वगैरे मग दांडेचं पण ते हाताचं जे काम स्टिचेस काढायचे आहेत आपल्याला, तिथून मग डायरेक्ट घरीच जायचं. त्याच्यानंतर बघू आता काय विषय जेवणानंतर. बाकी मस्त भोलेनाथ दर्शन दिलेलं आहे आम्हाला 4 तास. गाडीचा आता बेकार विषय होता. म्हणजे एकदम माझी चूक झाली होती. ती गाडी मी चावी विसरलो होतो गाडीमध्येच आणि नशीब ती भेटली गाडी आम्हाला व्यवस्थित. फक्त माझा हेल्मेट कोणीतरी तोडला. हेल्मेट माझा हेल्मेट तोडलं आहे कोणतरी. काय नाही ठीक आहे, गाडी भेटली ती महत्त्वाचं होतं. हेल्मेट नवीन घेऊ शकतो आपण. बाकी आम्ही आता चायनीज गुलाबजाम ऑर्डर केलेले काहीतरी. बघू आता खाऊ आणि मग पटकन खाऊन डायरेक्ट टाके पण बघायचे भावाचे कशी काय काढायचे काय. वाव जाऊन आम्ही खातो आता ना, बघू नंतर मग डायरेक्ट तिथं भेटू आपण. ज्या स्टिचेस काढायचे टायमाला भेटू आता. चला. दांडेचे स्टिचेस काढून झालेले आहेत. स्टिचेस असे काढले जसं काय टी शर्टमधून धागाच काढला, झप्पन ओढला त्याचा स्टिच. ते मला काही व्हिडिओ शूट करायला नाही भेटली. आता मॅगडी मग तुम्ही बघू शकता. तो मॅगडी तर नाही ही, पण फूड कोर्टला आलो होतो रेडबुल घेण्यासाठी, कारण की खूप विकनेस वाटत होता एकदम. तर उन्हामुळे फार ऊन नाही भेटला इथं. आता बघू काय कुठे. आणि एवढंच होता काय पूर्ण प्रवास. हां टाके कसे काढले काय तुम्हाला सांगायचं? हो, टी शर्टमधून धागा काढला का डायरेक्ट बघा डायरेक्ट काढले टाके.
डायरेक्ट एक सेकंड मध्ये सट फिनिश एकदम. आता बघू, एवढाच होता, काय रेडबुल तर भेटली नाही, म्हणजे एवढाच होता टूर. आता इथून सीधा घरी आहे, बाकी काय नाही, एवढा होता ब्लॉग. बाकी 1 सेकंद आता- रिमूव्ह करायचे असेल तर कॉन्टॅक्ट डॉक्टर भूषण दांडे. आणि ते पुढे असेल रे. कुठे पुढे दुकान सॉफ्ट वगैरे. चल. स्प्राईट पिलं आता काय तुला स्प्राइट नहीं, रेडबुल पियेंगे हम. स्प्राइट शुगर बिगर नाही पिणे आपण. म्हणून तुझ्या कसं वाटलं माझं हेल्मेट घालून, कसं वाटलं? हे बघा, कोणीतरी तोडला माझा हेल्मेट. खाली येतोय सारखा. अरे खारका नाही, हायवेच्या स्पीडनी झपकन खाली येईल हा एकदम. शी? शी काय शी? आईला मी एवढी गाडी आणली तेव्हा मला शी नाही बोलला. मला माहिती नाही. अरे काय यार तू कैसा है यार, फर्स्ट टाइम गाड़ी चला रहा है मैं, समझा क्या? चलो नहीं था. बाकी सब्सक्राइब करो, शेयर करो और नए नए ब्लॉग्स आते रहेंगे. कुछ आता कुठे जायचं आपल्याला, नेक्स्ट ट्रिप काय, नेक्स्ट ट्रिप कुठे जाईल तिथे जाऊ. आणि मला बरेच लोक बोलले डेली ब्लॉगसाठी, पण डेली ब्लॉग्स माझा करण्याचा विषय असा आहे की काय दाखवणार काय डेली ब्लॉग्समध्ये. मी रिकाम टेकडा घरी बसलेला काय दाखवणार? काय दाखवणार? मला माझी लाईफ काय बघायची तुम्हाला? 4दा मी दिसेल, 4 वेळा कुणाल दिसेल मग एवढं 3 वेळा दिसणार आहे. तुषार दिसेल बस. मग काय बघायचं याच्यात? ते पण बघायचं, तरी पण टाकू आपण, काय विषय नाही, ॲडजस्ट करू. थोडं काहीतरी नवीन नवीन बनवत जाऊ जरा. मार्केटमध्ये थोडी एकदम आपली इज्जत वाढूया. विषय क्लोज आहे, एवढाच आहे. पॅकअप एकदम. माहिती आहे काय काय करायचं तुम्हाला, फटाफट करून टाका. फॉलो विलो करा, इंस्टावर याला पण करा, मला पण करा. आणि थोडी इज्जत द्या, प्रेम द्या. बाकी एवढंच आहे. आता चाललो घरी आणि फार थकलो आहे, झोपायचं झाला. चला बाय बाय बाय.